6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजित दिपके आंदोलन करणार आहेत. त्यांना किती प्रतिसाद मिळेल? हजारो लोक येतील की लाखो? पण माझ्या मते हा चुकीचा प्रश्न आहे. खरा प्रश्न आहे की देशातील विद्यार्थ्यांच्या मनात काय चालले. गेल्या काही वर्षात विविध परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपर फुटीचे आरोप, निलंबनाबाबतचे दावे आणि वाढती बेरोजगारी यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तेव्हा एखादा विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतो आणि त्यानंतरही त्याच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण होते. तेव्हा त्याच्या मनात व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असते. म्हणून या आंदोलनाची ताकद व्यक्तिमत्वात नाही, तर आंदोलनाची ताकद नाराजीमध्ये आहे. इतिहास सांगतो की कोणतीही चळवळ एखाद्या नेत्यामुळे मोठी होत नाही, ती लोकांच्या मनातील असंतोषामुळे मोठी होते. पण या आंदोलनासमोर काही मोठी आव्हाने आहेत. सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळणे आणि प्रत्यक्ष दिल्लीत हजारो लोक उभे राहणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोक सहमत असतात पण आंदोलनात सहभागी होत नाही. त्यामुळे गर्दी हा यशाचा एकमेव निकष असू शकत नाही. या आंदोलनाचे खरे यश तेव्हा ठरेल जेव्हा देशातील विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेवर चर्चा करू लागतील. जर आंदोलनामुळे संसद, माध्यम आणि समाजामध्ये शिक्षण हा केंद्रबिंदू बनेल, तर गर्दी कमी असली तरी आंदोलन यशस्वी ठरेल. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. लाखो तरुण नोकरी, शिक्षण, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तो देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणून 6 जूनला किती लोक जमतील यापेक्षा महत्वाचे आहे की त्या दिवशी विद्यार्थ्यांचा आवाज किती स्पष्टपणे देशाला ऐकू जाईल. कारण प्रत्येक मोठी चळवळ सुरुवातीला लहान दिसते, पण जर तिच्या मागे लोकांचा खरा असंतोष आणि बदलाची इच्छा असेल तर ती चळवळ इतिहास घडवू शकते. आता निर्णय विद्यार्थ्यांच्या हातात आहे. ते प्रेक्षक बनून राहणार की आपल्या भविष्याच्या प्रश्नांवरती स्वतःचा आवाज उठवणार. कारण लोकशाही म्हणजे सत्ता किती मोठी आहे हे महत्वाचे नसते, जनता किती जागी आहे हे महत्वाचे असते. धन्यवाद.